जागतिक धम्म परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणण्यासाठी प्रयत्न करणार, रामदास आठवले. कोल्हापुरातील जागतिक धम्म परिषद नियोजन बैठकीत रामदास आठवले यांची घोषणा. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळेच्या अध्यक्षतेखाली जागतिक धम्म परिषद नियोजन बैठक गुरुवारी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 फुल लाईन कोल्हापूर येथील हॉटेल रेडियंटच्या 6व्या मजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी जागतिक धम्म परिषदेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी जागतिक धम्म परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून परिषद भव्यदिव्य करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक धम्म परिषदेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करताना नामदार रामदास आठवले साहेब परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. परिषदेसाठी व्यापक नियोजन, जनजागृती आणि मोठ्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग यासाठी पक्ष संघटनेने प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानंतर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही रिपब्लिकन पक्षात कोणत्याही पदाचे किंवा कोणत्याही प्रकारच्या आमिषाचे अभिलाषी नाही. आम्ही रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता हा आपला जीव आहे. रिपब्लिकन पक्ष सोडून आम्ही काही करू शकत नाही. पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, आम्ही लाभार्थ्यांच्या यादीत येणार कार्यकर्ते नाही. कार्यकर्त्यांच्या जीवाशी निगडीत असलेल्या प्रश्नांची बांधिलकी राहून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. समाजातील वंचित, घोषित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष करणे हीच आमची भूमिका आहे. जागतिक धम्म परिषद यशस्वी करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून ही जागतिक धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्यरत राहूया. परिषद भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. नामदार रामदासजी आठवले साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वांनी एकदिलाने काम करावे. बैठकीत जागतिक धम्म परिषदेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक धम्म परिषदेसाठी उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने नामदार रामदास आठवले साहेब जाहीर केल्याने या परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने काम करण्यास सज्ज झाले आहेत. बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्य संघटक सचिव व प्राध्यापक शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष BR कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळकर, जिल्हा संघटक राजेंद्र टिपकुलीकर, जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, महिला आघाडीच्या नंदाताई भास्कर, वैशाली जावळे, बाळासाहेब वाशीकर, चंद्रशेखर कोरे, सुखदेव बुधयाळकर, संजय जिरगे, अविनाश अंबोपकर, संजय शिंदे, विकी कांबळे, विकास सरुडकर, दिलीप कांबळे, किशोर तिसंगीवकर, तानाजी कांबळे, अमर कदम, दशरथ कांबळे, सचिन मोहिते, गौतम कांबळे, अनिल कांबळे, प्रज्योत सूर्यवंशी, सतीश माळगे, प्रदीप मस्के, योगेश आजाटे, प्रवीण भाटवाडे,
सागर कांबळे, अण्णा पावळे, अंकुश वराळे, सतीश कांबळे, जॉकी चौगले, जयवंत हळदीकर, निशिकांत कांबळे, तानाजी इंगवले, अतुल सडोलीकर, बाळासाहेब कांबळे, शुभम कांबळे, सचिन कोनवडेकर, श्रीकांत मालेकर, नितीन कांबळे, अमर कांबळे, अभिजित कोकले, नामदेव कांबळे, प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धम्म चळवळीशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र या चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.